नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे आमच्या शेवटच्या सेमिस्टरच्या इनसेमचा शेवटचा पेपर. ठीक आहे, तर मग आज पेपर ॲक्च्युली आहे 2 ते 3 आणि आता वाजलेत 11:30. तर आता ॲक्च्युली मी माझ्या क्लासमेटच्या रूमला चाललो आहे, कारण तिथे जाऊन आम्ही थोडं अर्धा तास अभ्यास करू आणि मग जेवायला जाऊ 12 वाजता. आणि मग जेवण झाल्यावर कॉलेजला जाऊ डायरेक्ट. तर मग आज ॲक्च्युली कोणता पेपर आहे? बिझनेस इंटेलिजन्स करून एक सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टचा पेपर आहे. आणि ठीक आहे, म्हणजे चांगला सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळेच काही तुम्ही बघू शकतात. आता मार्चचा महिना चालला आहे आणि ऊन वगैरे बऱ्यापैकी वाढलेलं आहे. तर तुम्ही बाहेर जाताना छत्री घेऊन जा. त्याच्याने काय होईल की तुमची जी काय बोलतात त्याला त्वचा आहे ती सूर्यकिरणांपासून वाचेल. तर मग तर आता आपण पोचल्यात त्याच्या रूमकडे. जाऊ थोडा अर्धा तास अभ्यास करू. अभ्यास म्हणजे रिव्हिजनच, कारण ठीक आहे, म्हणजे आता एवढं काय असं डिफिकल्ट सब्जेक्ट्स नाही आहेत, म्हणजे रिपीटेडच आहेत ना. तर मग एवढं काय जास्त टाईम लागणार नाही. तर मग ही त्याची रूम आहे, म्हणजे याच्यावरती. आपण आता जाऊ आणि मग करू अभ्यास. तर आता अभ्यास झाला, म्हणजे रिव्हिजन केली आम्ही 10-15 मिनटामध्ये. तर आता आम्ही चालले जेवायला. 12 वाजायला 10 मिनटं नाही, 6 मिनटं कमी आहेत. 11:54 झाल्यात. आणि सर्वात आधी आम्हीच जातो जेवायला, कोण नसते तेव्हा. भूक लागलेली असते, बरोबर आहे. तर आता आम्ही जाऊ जेवायला. अर्ध्या तासात जेवण होऊन जाईल, मग त्याच्यानंतर आम्ही जाऊ कॉलेजमध्ये. तर कॉलेजमध्ये असं काही मेजर काम नाही आहे, पण पेपरचा ज्या टायमाला इन्सेमचा आम्ही बनवायचो PDF किंवा नोट्स, तर त्या असायच्या 15 ते 20 पेजेस. आता आम्ही 7 पेजेसमध्ये संपवून ते वाचत पण नाहीत पेजेस. नोट्स बनवतो, एकदा रिवाईज वाचलं तर वाचलं, नाही तर सोडून दिलं. असं लाईफ जरा प्रोव्हाइड करते काहीतरी वेगळ्या टर्म्सकडे. पण मग पेपर इझी जातात आणि मग सोपं जाते. तर चला, आपण आता आलो आहेत मेसकडे. इथे मला मेस दाखवू का आमची? बघा मेस. तर चला बघू आता काय भाजी. तसं काय तुम्ही बघू शकता, खूप जण मला विचारत होते मेस कशी असते. तर मग अशा प्रकारे मेस असते. ही तरी थोडी कमर्शियल मेस आहे. घरगुती मेसमध्ये डायरेक्ट घरामध्ये बसवतात, पण हे थोडं कमर्शियल टाईप आहे. इथे बिझनेस मॉडेल आहे काय रे. तर आता जेवण आलं आहे आमचं, आता आम्ही जेवू. हे फ्लावर आहे ना, आणि हे काय मूग. चला. हा बटाटा आहे. बोल. बटाटा आहे आमच्याकडे. बटाट्याची भाजी होती आज. सीन इज इट्स नॉट कुक्ड वेल. तो फोर्सफुली ट्राय करतोय तेव्हा कुठंतरी असं झाला. तर आता आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही आता ताक पिला. 5ला गेला आम्हाला ते. म्हणजे ते जरा घाईमध्ये झालं, त्याच्यामुळे व्हिडिओमध्ये दाखवता नाही आला. ते झालं थोडंसं. त्याच्यानंतर मग आता आम्ही चाललेत कॉलेजला. अजून पेपरला जवळपास किती वेळ, 1.5 तास बाकी आहे अजून. आम्ही एवढं लवकर जाऊन काय करणार आहेत आम्हाला पण काही जास्त आयडिया नाही. करणार आहेत काय तर चांगलं काम असतं. ॲक्च्युली वी डोंट वेस्ट टाईम. टाईम इज मनी फॉर अस. येस. तर मग तेच जाऊ. आणि आज ते प्रोजेक्ट प्रेझेंटेशन पण आहे, तर त्याचं थोडंसं प्रिपरेशन करायचं आहे. आज आम्ही एक स्कॅम करणार आहे सर सोबत.
तर आम्ही असंच फिरत फिरत आलं तर इकडे जेवण दिसलं आम्हाला. काय भाजी आहे काय माहिती. हे डाळ आहे इथे. हे आहेत, ही फार्मसीची बिल्डिंग आहे. फार्मसी आणि इंजिनिअरिंगची बिल्डिंग कनेक्टेड आहे, तर आपण इथून जाऊ शकतो. आणि हा जो रस्ता आहे ना, हा आत्ता ओपन झाला. हा या मागच्या महिन्यात 1 महिना पण नसेल झाला त्याला ओपन होऊन. आणि हे पोरं आहे तिकडे फिरत आहे इकडे तिकडे. आणि हे हा एरिया फार्मसीचा आहे पूर्ण. पोरं अभ्यास करत आहेत. किधर घूम रहे भाई? क्या पेपर को तो इतना टाइम है भाई, किधर घूम रहा भाई? अरे वही तो फार्मेसी में क्यों जा रहा था? जाना है वो बोल तो पहले। बार बार फार्मेसी में क्यों जा रहा था मुझे? मैं तो खाना देखने गया. खाना देखने नहीं गया था तू, वो भी खाने की. हा राजेश नावाचा पोरगा. काय चाललंय काय माहिती. हा बघा, हा कॉलेज आहे आमचा. आणि इथे काम चालूच आहे. जेव्हापासून ॲडमिशन झालं ना त्यापासून कन्स्ट्रक्शन चालूच आहे. बरंच काय क्लासरूम्स बांधले, नवीन बिल्डिंग्स बांधले. आणि असे क्लासरूम असतात, हे तुम्ही बघू शकता. हे सर्व आपलेच पोरं आहेत. तुम्हाला आठवतं का आपण 4 जण एकदा डोंगरावर गेलो? आपण 4 जण एकदा डोंगरावर गेलो का? चॅनल उडवलं होतं. हां बनवला. आता मी चालला आहे माझ्या क्लासमध्ये. मी म्हणजे 4th फ्लोअरला होता, आता 5thला चालला आहे. बघा जिना चढत आहे, कारण आता माझा क्लास वरती आहे. तर मग आपण आपल्या फ्लोअरवर आले आता 5th फ्लोअरवर. काय तुम्ही बघू शकतात. हे 2 पोरं पण माझ्या ह्याच्यातलेच आहेत. इथे काहीतरी चालू आहे. हे टीचर लोकांचा प्रोग्राम चालू आहे मध्ये काहीतरी. आणि ही माझी क्लासरूम आहे B509. थोडेफार पोरं आलेत. आम्ही हां कॉल आ रहा है अमय गांधी का. अरे भाई, कॉल करने से पहले मुझे इतना डर लगता है. अमय गांधी याचा बेस्ट फ्रेंड आहे. बेस्ट फ्रेंड. पेपरला अर्धा तास बाकी आहे आणि 2चा पेपर आहे ना, तर मग 1:30 वाजला आणि एवढी झोप येते ना. ते म्हणजे कुठे आहेत कोण शील. तर मग आपल्याकडे डेटा आहे, त्याच्यामध्ये 13/17 फीचर्स आहेत टोटल. मग ते फीचर्स आपण वाढवले, 49 केले, त्याला फीचर इंजिनिअरिंग बोलतात. आणि मग टोटल 500 रोज आहेत आपल्याकडे. ठीक आहे, 500 रोज आणि 49 फीचर्स. आणि टार्गेट कॉलम इज ब्लॉकेज पर्सेंटेज, म्हणजे किती % ब्लॉकेज. तर मग याच्यावरती आपण एक स्टॅकिंग एन्सेम्बल मॉडेल ट्रेन केला. त्याच्यामध्ये आपण 6 बेस लर्नर वापरले. ठीक आहे, आय गेस 2 एक्स्ट्रा ट्री आहेत. एक KNN आहे, एक SVR आहे, एक रँडम फॉरेस्ट आहे आणि एक डिसिजन ट्री आहे. एकदा बघायला लागेल फक्त. आणि त्याच्यावरून रिच रिग्रेशन आता मेटल लर्नरनं मॉडेल ट्रेनिंग केलं फॉर रिग्रेशन. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन देतोय तो. आपण बॅकएंड बनवलं फास्ट API मध्ये. त्याच्यामध्येच आपण HTML आणि CSS टाकला. त्याच्याने आपला फ्रंट एंड बनला. म्हणजे जो वेब पेज आहे ना, टाइमपास करत आहे. म्हणजे जो आपला वेब पेज आहे ना तो HTML आणि CSS मध्ये आहे आणि आपलं बॅकएंड पायथन फास्ट API मध्ये.
तर ते आपण कनेक्ट केलं आणि मॉडेल त्याच्यामध्ये इंटिग्रेट केला आणि मग आपल्याला HTML CSS मध्ये आपण इनपुट देतो, तो बॅकएंडला जातो, बॅकएंडमध्ये मॉडेल व्हॅलिडेशन वगैरे होते, प्रेडिक्शन देतो, प्रेडिक्शन फ्रंट एंडला शो करतो. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण नेक्स्ट क्लिक केलं ना तर आपला जातो म्हणजे जो LLM आपण यूज केला आहे ना, जो LLM यूज केला आहे लामा 3.18B इन्स्टंट, तर मग त्या LLM मधून आपल्याला रिकमेंडेशन भेटतात की तुम्ही जर काय चुकीचं करत आहे तर ते नका करू. जर आपल्याला काही डाऊट असेल की म्हणजे हे माझ्याकडून फॉलो नाही होणार, जसं आता तो मला सांगतो चिकन खायला पण मी तर व्हेजिटेरियन आहे, तर मग त्याला आपण सांगायचं की मी व्हेजिटेरियन आहे, मी चिकन नाही खाऊ शकतो. फक्त आपल्याला चेंजेस करून रेकमेंडेशन देईल आणि मग ॲट द एंडला PDF जनरेशनचा ऑप्शन असेल, जनरेट PDF केल्यावर आपले एक PDF भेटतो. बस उसे इसमें डाल दे तो नीचे नो सिविक सेंस, जीरो सिविक सेंस. तर जसं तुम्ही बघितलं आता मी एक प्रेझेंटेशन दिला छोटासा या पोरांसमोर, कारण हे माझ्या ग्रुपचे पोरं आहेत आणि यांना ॲक्च्युली प्रोजेक्टबद्दल जास्त माहिती नाही आहे, कारण पूर्ण प्रोजेक्ट मीच बनवला आहे. तर मग असं थोडं आहे म्हणून मी यांना थोडं एक्सप्लेन केलं, कारण जसं तुम्हाला माहिती आहे की प्रेझेंटेशन आहे आमचं म्हणून. आता मी परत 4th फ्लोअरला आला, आता मी परत जातो वर पेपरला, जवळपास 20 मिनटं बाकी आहेत अजून, तर जातो थोडं रिव्हिजन करतो कारण मी पण विसरला आता मी काय वाचलेलं. तर मग चला. तर इथे हे पोरं मन लावून अभ्यास करत आहेत. सबको मालूम है भाई. तेरा नया पॉडकास्ट ले लो इसको. हाय बोल आता काय बोलू भाई नको रे. आय एम कॅमेरा. गाईज हे कॅमेराच्या मागे बोलतात पण असं नाही बोलत ते. आता बोल. अरे हे काय कॅमेऱ्याच्या मागे, कॅमेऱ्याच्या मागे. आय डोंट लाईक. अरे यार कीप दिस माय मॉडेल फ्रेंड. वी लाईक हिज हेअर्स, यू नो. तर आता 2 वाजले आहेत, पेपर सुरू झाला आहे. मी ॲक्च्युली पाणी भरायला आले होतो. आता आपण जाऊया. हा क्लासरूम आहे. तर आता पेपर झाला आणि आम्ही आता आलो प्रोजेक्ट दाखवायला आणि हा प्रोजेक्ट चालतच नाही आहे. हे बघ क्रेझी ना. अरे हे बघ प्रोजेक्ट चालत नाही. आता हा दुसरा ग्रुप प्रोजेक्ट दाखवते, त्याच्यानंतर आम्ही दाखवू. काय झालं? काय माहिती. तर आता प्रोजेक्ट रन झालेला आहे. त्या प्रोजेक्टचा 100 किलो कोड आहे बघा, एवढा मोठा कोड आहे आणि हा प्रोजेक्ट रन झालेला आहे एकदम मस्तपैकी. असं काय तुम्ही बघू शकता. क्या बात आहे. मी त्याला सांगते काय समजत नाही ना. त्याची एज 23 आहे, जी की 21 झालं. 22 आहे. हां 20 1 आहे. ट्राय करतोय 21 कंप्लीट होईल, नंतर 23 रनिंग लागेल. भाई ती ऐकायलाच तयार नाही. इव्हन 21 कम्प्लीट आहे आणि तुला यावर्षी 22 कम्प्लीट होईल. 23 लागेल ना, तेच सांगते मी. ह्या वर्षी 22 कम्प्लीट होणार, मग 23 लागणार. सो राईट नाव त्याला 22 रनिंग आहे, पण तसं सांगतो की 23 आहे. सो दॅट्स नॉट करेक्ट. नो कमेंट्स. पास. तर आता आम्ही आलो तिथे प्रिंट घ्यायला, कारण आम्ही प्रिंट घेतलीच नव्हती त्या प्रोजेक्ट रिपोर्टची. आता प्रिंट घेऊन परत वर जायला लागेल. आधी माहिती असतं तर काय लिहायचं सांगितलं तर काय माहिती. अजून काय लिहायचं आहे ते? प्रेझेंटेशन अँड इम्प्लिमेंटेशन. डे आणि डेट लिहा. फ्रायडे.
तर आता आम्ही कॉलेजमधून निघाले आहेत आणि आता पोरं बोलत आहेत कॉफी प्यायला जायचं आहे. रिलॅक्स इकडे ना ऑटोडेस्क He is the one saying relax आणि तो सगळ्यांचं संबंधच नाही भाई कधी. तर मग आता पोरं बोलत आहेत कॉफी प्यायला जायचं, पण मी युजली कॉफी पित नाही. मी मोस्ट ऑफ द टाईम चहाच पितो, पण मग जाऊ दे एक दिवस आपण कॉफी पिऊ. कॉफी मी आधी प्यायचा लाईक प्री वर्कआउटमध्ये, जेव्हा PRD असायचा तेव्हा असं छोटासा पुडी यायची कॉफीची, ती पूर्ण पाण्यामध्ये टाकून प्यायचा एकदम, थोडंसं मीठ टाकायचं त्याच्यामध्ये आणि 2 केले खायचे. पण मग आता तेवढं आधीसारखं राहिलं नाही, पण मग आता खूप दिवसानंतर मी कॉफी पिणार आहे. तर मग बघूया कसं होते, कारण कॉफी फ्रीमध्ये भेटत आहे, म्हणजे त्यांच्याकडून पार्टी आहे आज, तर मग फ्रीमध्ये भेटलेलं कधी सोडायचं नसते अशा प्रकारे. तर मग तेच. तर मग आता आम्हाला जस्ट एक मेसेज आला, आम्ही कॉलेजच्या बाहेर आलेत ना, आरामात आम्ही जवळपास 6 किलोमीटर लांब आलेत कॉलेजच्या, आणि आता आम्हाला मेसेज आला की आमची अजून एक साईन बाकी आहे फक्त. तर आम्ही आता परत चालत कॉलेजकडे. आणि असं नाही की आम्ही विचारलं नव्हतं. हां, आम्ही विचारलं होतं यार. मॅडम म्हणल्या की नो नथिंग इज हां. रिमेनिंग, यू कॅन लिव्ह. हां, काही नंतर ना मेसेज येतोय की तुम्ही सही सही करायला. करायला. आता आम्हाला अनफॉर्च्युनेटली परत जायला लागेल. तर मग आता परत जाऊया, आता काय ऑप्शन नाही आहे. तर आता ॲक्च्युली आम्ही रेस लावलं आहे चौघांमध्ये की जो लास्ट साईन करेल, चौघांची साईन बाकी आहे, जो लास्ट साईन करेल त्याच्याकडून कॉफी आज. तर मग आता रेसमध्ये आम्ही दोघं पुढे आहेत, ते दोघे मागे आहेत. आपण आता पहिले जिंकणार आहेत फर्स्ट. माझ्याकडे तर लॅपटॉप पण आहे भाई, त्या तिघांकडे लॅपटॉप पण नाही आहे, तरी पण आपण पुढे आहेत, कारण आपण आहेत तेवढे फास्ट. तर आता आम्ही परत खाली आले साईन करून. ही भाई, अरे भाई हे बघ, हे परत भेटले आपल्याला जे सकाळी भेटले होते, राजेश. अरे भाई त्याचा डायलॉग घे भाई, तो डायलॉग बोलायला खूप उत्सुक झालाय. बोल भाई. बोलायला गरीब हो गए सौरव जोशी, क्या हाल है? ऐकायला आला पाहिजे मित्रा. तो जोरात बोल. गरीब हो गए सौरव जोशी. उजड़ी हुई विरासत कोणाशी के बोल? गरीबों के गजनी. अरे ते या ब्लॉगमध्ये आपण पुण्याला गेले होते, आठवते एकदा, गेलो होतो. KP. हा नाही कधी आला व्हिडिओमध्ये माझ्या. तर तुमचं इंट्रोडक्शन द्या. प्रोडक्शन. मी मिहीर भोळे आणि माझी दुर्दैवाने चेन्नईमध्ये प्लेसमेंट झालेली आहे, इंटर्नशिप झाली आहे. त्याच्यामध्ये पण त्याच्यानंतर ते 3-4 हे घेत आहे, टेस्ट घेत आहे. म्हणजे कसं काय मला काढता येईल, सिलेक्शन होऊन पण सिलेक्शन होऊन पण Rejectionचे chances आहेत. हां, रिजेक्शनचे चान्सेस तर नाही आहे, पण आहे भाई थोडेसे काहीतरी प्रोबॅबिलिटी आहे, कारण की 0.01% आहे. हां, काही ना काही तर आहे. तर काही सांगू नाही शकत, सगळं देवाच्या भरोसे. बरोबर. एवढंच. देवाच्या नाही भाई, HRच्या भरोसे असतात आता ते. पुढच्या इंट्रोडक्शनला, पुढच्या अपिअरन्सला मी दुसरं काहीतरी एक चांगलं येऊन आपल्या वजे टॉक्स वगैरे तिथे येण्याचा कोशिश करेन. अरे नक्कीच चालेल. चला, ऑल द बेस्ट तुमच्या भविष्यासाठी. अरे मग व्हिडिओ कशाला काढलाय? नाही गाईज, आपण हे टाकायलाच तर व्हिडिओ काढत आहेत कधीपासून. सर्व क्लासचे पोरं भेटत आहेत. हा आमचा स्पोर्ट्सचा, आमच्या डिपार्टमेंट उभरता हुआ सितारा. जाऊ देणार काय पण असू दे. हे प्राईम मिनिस्टर आहेत आपल्या स्पोर्ट्स डिपार्टमेंटचे प्राईम मिनिस्टर आहेत. तर मग तुम्हाला काय बोलायचं, तुम्हाला कसं वाटते आमचा डिपार्टमेंट जिंकला? आपला तर शेवटची 2 महिने. खूप कॉंग्रॅच्युलेशन. चला विगो जिम बॅक बाय सर. चला. Because she has a crush. No, he has. Watering the plants. तर आता ॲक्च्युली अचानक सीन झालाय की बर्थडेला जायचं. अरे बॉयस कॅप्चर तर नाही झालं काहीच, तो पडला. हां, तर ठीक आहे. तर मग
पॉईंट असा आहे की आता एक बड्डेला जायचं आहे केक कापायला, तर मग त्याच्यासाठी मी शर्ट पॅन्ट घातलेली, पण या पोराने मला मोटिवेट केलं की तू धोती कुर्ता घाल. तर लिटरली मी धोती कुर्ता घालून चालले आहेत. बाकी पोरांनी मोस्टली शर्ट पॅन्टच घातले असतील, पण मी एकटाच असा वेगळा आहे. तर मग बघूया आता जाऊन काय होते. गार्डनमध्ये जायचं, इथेच बाजूलाच आहे एक तिकडे. असा वन साईड बसू का? जाऊ दे, रिस्की आहे. मला स्पीड कुठं होता काय नाही असं रिस्क. हा ना, फर्स्ट टाइम मी पण बघितलं. इथं यायचं काय ह्यांचं नसतं काय. हाँ बहुत कुछ नया देख लिया. अरे खूप काही की नाव बघितलं आज. काय बघितलं? पायऱ्यांवर मी पडलो, पोलीसची गाडी इथं. मला धोती कुर्त्यावर. हां ठीक आहे, धोती कुर्त्यावर नाही बघितलं आज. आणि मी पण असं काहीतरी आहे, सेमी फॉर्मल घालून फॉर्मल शूज घातले. मिसमॅच नाही, एक्झॅक्टली मिसमॅच नाही, पण जरा स्टाईल हे सेमी मिसमॅच. गाडीला जागा बघ. हां गाडीला जागा बघ. तर आता आपण एंट्री मारणार आहे. आपल्यासोबत आहेत तेजस, जे आपले फार चांगले मित्र आहेत. आणि आपल्यासोबत आहे रचना दीदी. बाकीचे पोरं कुठे? तर इथे आपल्यासोबत आता केक आहे आणि इथे खूप सारे पोरं आहेत जे आता मला 100 किलो बघत आहेत. हा हा थांबायचं का माझं? थांबायचं का? नाही मी धर घ्या. Happy birthday to you. Happy birthday dear Sonika. Happy birthday to you. चालला. म्हणजे काल सेलिब्रेट केला काढू का? सेलिब्रेट केलं पाहिजे. आज मेरी जान की चिकन अरे ट्रेन चालू आहे. आता आलं आम्ही आता खायला. तर आता आमचं खाऊन झालेलं आहे. इथे आम्ही पावभाजी खाल्ली आणि मी किती खाल्ले? 1 2 3 4 5 6 7च पाव खाल्ले, जास्त नाही खाल्ले, कारण त्याच्यामागे काहीतरी कारण होतं, ते मी तुम्हाला नंतर कधी सांगेल. तर आता अशा प्रकारे आता 2 जणांना आम्हाला सोडायला जायचं आहे, तर आम्ही त्यांना सोडायला जाऊ आणि मग त्याच्यानंतर रूममध्ये जाऊ. आणि हेच आता रात्रीचं जेवण तर हेच होतं. तर मग आता रूमवरच जाऊ डायरेक्ट, परत बाहेर निघायची काही गरज नाही. फक्त आता यांना सोडू त्यांच्यात घरी आणि मग रिटर्न येऊ आणि मग आजचा दिवस संपला. असं तर आजचा दिवस खूप चांगला होता, असा म्हणजे चांगला दिवस गेला, असं काय हे नाही जास्त. तेच आहे. मग चला आता बघा, पुढे आउटरो असेलच, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. बोल ना.
क्या बोलना We try to. किस चीज़ के बारे में बात करना है पर अरे यार उसको ले ना फिर उसका सारा रात सोने नहीं, सारी रात सोया नहीं, सुबह मुझे सोने दो, नींद पूरी हुई नहीं, सोने दो। ये बच्चा बहुत उत्साही बच्चा है। सॉरी माझी NSS कोऑर्डिनेटर, माझी NSS कोऑर्डिनेटर सानिका नाही, हां साक्षी सुरवसे, अजून अनुष्का, बट उसका नाम अनुकी है। हे आहेत आपले वेदांत वणीकर आणि मी आहे निशांत आणि मी वेदांत वणीकरचा ख्वाब पूर्ण झालं झाड व्हायचं तेच झालं नाही अरे साक्षी सुरवसे ही साक्षी आहे, ही वेदांत आहे आणि मी निशांत. अर्जुन फक्त नेक्स्ट हा अर्जुन आहे यार इलागे अरे यस ही नंदन आहे हॅपी बर्थडे सानिका सॉरी नंदना ती आहे हॅपी बर्थडे. मी कोण हा ओल्ड आर यू? 22 म्हातारी झाली मग. असं काय? शी इज फ्रॉम 20003 अरे एक वर्ष मोठी आहे वाटतं का मी अरे काल मला 2001 सांगते यार आणि हा नाही पहिला बोलला नसणार आहे नसणारच बोलणार ना मी ऑब्वियस आहे जेवढं समजवतं तेवढं समजाव. त्याला हाऊस का डाउट रे मेरे को फोन कर. I don't know ये खींच लिया इन्होंने मुझे I don't know why काय माहिती, मी तर यांना उभा पण नाही गेला उभे करेन. त्यांना वाटलं मी फोटो काढणार आहे पण नाही काढला. भाई धोतीमध्ये भारी वाटते माहिती आहे तुम्हाला. धोती एकदम म्हणजे असं टेन्शन नाही, फुल कम्फर्टेबल. पाय म्हणजे मांडी घालून बसणं किंवा उडी मारणं, धावत जाणं, हे सर्व ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत ना धोतीमध्ये एकदम भारी होतात. फक्त धोती जे आपण नेसतात ना ती प्रॉपर नेसलेली पाहिजे, बस. बाकी काय असं मेजर गोष्ट नाही आहे धोतीमध्ये. तर मग आपण ट्राय करूया आपण दुसऱ्या दिवशी पण धोती घालायची. आता माझ्याकडे 3 धोत्या आहेत टोटल. आता ही जी मी घातली ती जुनी आहे, 2 माझ्याकडे एकदम ब्रँड न्यू आहेत, ते मी अजून काढले नाही आहेत. तर ते एकदम फेस्टिवलच्या टाईमलाच काढेल. तिथपर्यंत ही धोती आपण वापरू शकतात नॉर्मली. येस चालेल, चला आता भेटूया पुढे. आय नीड So this is 3 year out of भूषण तुझ्याच घरी कमी केलंय त्यांनी घेतलंय मागं. दुसरीकडून घे ना बाई दुसरी आता ऑप्शन पण नाही. स्ट्रेट घे ना बाई. कसं हा ना, आता ऑप्शनच नाहीये. हा यार मी थांबलो पण नाही की रिव्हर्स येणार आहेत. हो मेरे को कन्फर्म आहे. तर मी थांबलो इथं. कसं अडकलंय ते बाई हो गया, कांड हो गया, सीन हो गया बाई. सो गाईज आम्ही असं बसलो इकडे कॅमेरा घेऊन. अनुप्रियाला ब्लॉक करायचं आणि मी त्याच्यामध्ये इंटरप्ट करतोय खूप जास्त. इंटरव्हीन येस बोला. गोष्ट अशी आहे की तिथं टेम्पो तिथे टेम्पो आता अडकलेला आहे. अडकलाय. अनुप्रियालाही बोलायचंय. निघाला निघाला रे निघाला कंटिन्यू. 11वीमध्ये असताना काहीतरी 1-2 व्हिडिओ टाकले होते. एक परेडची व्हिडिओ होती आणि अजून एक काहीतरी होतं, मला नक्की आठवत नाही आता. असंच टाकलं होतं, म्हणजे असं काय युट्यूबर. तर आता आम्ही आले रिटर्न परत. आईस्क्रीम वगैरे खाऊन मस्त. जेवण तर तेच झालंच. आता हा पार्किंग करतोय, मग पार्किंग झाल्यावर आम्ही जाऊ रूमवर. तर मग हा व्हिडिओ इथपर्यंतच. जर तुम्हाला हा व्हिडिओ लाईक चांगला होता, मोठा झाला असेल खूप ऑब्वियसली, कारण आज दिवसभरात बरंच काय काय केलं आहे. तर मग हा व्हिडिओ आय थिंक अर्ध्या तासाचा असेल जिथपर्यंत मला वाटते. तर मग बघूया, एडिट करताना समजेलच. तर मग कमेंट करा तुम्ही अजून तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजेत. कारण मी मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेला, आता आपल्याला कन्सिस्टन्सी थोडी मेंटेन करायची आहे. आपल्याला दर संडेला एक व्हिडिओ अपलोड करायचा आहे. तर मोस्टली असे डेली व्लॉग्स वगैरे येतील आता जास्त. आता ट्रॅव्हल व्लॉग्स पण येतील, कारण 1-2 जुने ट्रॅव्हल व्लॉग्स अजून आहेत माझ्याकडे, त्याचा डेटा आहे. पण ते ना परत एडिट करायला लागेल. तर मग बघू, ते एडिट करून मी अपलोड करून टाकेल. पण मग नॉर्मली असे डेली व्लॉग्सच येतील किंवा मग वेगळे काहीतरी व्हिडिओ येतील. आय डोंट नो कसे व्हिडिओ येतील, बघूया. तर चला बाय बाय.